आणि भाजपसाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्व सुद्धा मोठं आहे। कारणही त्याला अनेक आहेत। काही प्रमुख कारणं आपण बघूया ज्यामुळे भाजपसाठी मुंबई महानगरपालिका इतकी महत्त्वाची आहे। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे। अनेक उद्योगांची मुख्यालये मुंबईमध्ये आहेत। भारतामधलं मुंबई हे सर्वात मोठं शहर आहे। महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये, देशाच्या जीडीपी मध्ये मुंबई शहराचं योगदान हे सर्वाधिक आहे, मोठं आहे। आता या शहराच्या महानगरपालिकेवर सत्ता असणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी विशेष प्रतिष्ठेचं मानलं जातं, फक्त महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये। आर्थिक पातळीवर पाहिलं तर 2025-26 या वार्षिक आर्थिक वर्षासाठी 74,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे एकट्या मुंबई महानगरपालिकेचा। जर नवी दिल्ली वगळली तर देशातील कोणत्याही मेट्रो शहराच्या पालिकेवर भाजपची सत्ता नाहीये। 1990 पासून 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे। बीएमसी म्हणजे ठाकरे गटाच्या अर्थकारणाचा कणा असा अनेकांचा समज आहे। दोन 2017 मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागांमध्ये फरक होता फक्त 2 जागांचा, पण तरीही भाजपनं 2017 मध्ये महापौर पदावर दावा केला नाही। दोनही पक्ष तेव्हा राज्यामध्ये सत्तेत होते। 2019 मध्ये ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेले आणि तेव्हापासून त्यांना मुंबईमध्ये पराभूत करण्याची भाजपची दांडगी इच्छा लपून राहिलेली नाही।